नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये एसटी बसमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीची छेडछाड, वाहकावर कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार संजय कदम आक्रमक। उपचार घेऊन घरी परतलेल्या 5 वर्षीय बालकाचा मृत्यू, चिपळूणमधील बाल रुग्णालयाबाहेर तणाव। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। श्रीवर्धन म्हसाळा मार्गावर सिमेंट मिक्सर पलटी, चालकाला किरकोळ दुखापत। मच्छीमारांची तयारी अंतिम टप्प्यात, बंदरे पुन्हा गजबजणार। भरणेखेड मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची वाहकाने छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली। त्यानंतर शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड बस स्थानक गाठत आक्रमक भूमिका घेतली। संबंधित एसटी वाहकावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी खेड आगारातील अधिकाऱ्यांनाही धारेवर धरलं। या प्रकरणी कॉलेज प्रशासन आणि संबंधित विद्यार्थिनींनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या घटनेची माहिती समोर येताच खेड बस स्थानकात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान यापूर्वी दापोली आणि मंडणगड येथील एसटी स्थानकांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अशाच प्रकारच्या घटना समोर आल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यापाठोपाठ आता खेडमध्येही अशी घटना समोर आल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतेय। काय झालं नेमकं, काय प्रकार झाला? आज खेड भरणानाका ते खेड या मार्गावरती एसव्हीके कॉलेज नर्सिंग कॉलेजची एक विद्यार्थिनी एसटी मध्ये बसले असता एसटीचा कंडक्टर घोसडे यांनी त्या मुलीची छेडछाड केली, मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार केला। अधिक त्या मुलीला सांगितले तुझा माझा फोन नंबर मोबाईल नंबर दे आणि अशा पद्धतीने त्या मुलीला लज्जास्पद होईल अशा पद्धतीने त्याच्याशी वर्तन केलं। ती मुलगी रडत जाऊन त्याच्यामध्ये शाळेत त्याच्यामध्ये आज डोकं धरून त्या ठिकाणी बसलेली आहे आणि त्या मुलीनं ती तक्रार शाळेतल्या प्रिन्सिपलला सांगितली। प्रिन्सिपलने ती तक्रार त्याच्यामध्ये आता एसटी डेपोमध्ये दिलेली आहे, खेड पोलीस स्टेशनला दिलेली आहे। पोलीस त्या कंडक्टरचा तपास करतात, तो चिपळूण ड्युटीला त्या ठिकाणी कंडक्टर गेलेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते कंडक्टरला हा हरामी कंडक्टर कोण आहे एसटीचा याचा शोध घेण्यासाठी जिथं जिथं भेटेल त्या स्थितीत त्याला त्या ठिकाणी आम्ही पकडून देणार आहोत। पोलीस स्टेशनचा खेड एसटी स्टँडमध्ये 24 तास पोलीस तिथं लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी असतो, पण गेल्या आता जवळजवळ 4-5 तास झाले एकही पोलीस या ठिकाणी इथं पोलीस स्टेशनमधून खेड एसटी स्टँडमध्ये आलेला नाही। आणि असं असताना एसटीच्या कंडक्टरच जर तिथं महिलांची प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात टाकत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई तात्काळ बडतर्फ केलंच पाहिजे। अधिक त्याला पाठीशी घालणारे इथले जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी पत्रकारांनी सांगितलं, आम्ही सांगितलं तर खेड एसटी स्टँड आणि खेड डेपो याचं मधलं अंतर फक्त 5 मिनिटाचं आहे। इथं यायला ना 2 तास या ठिकाणी गेले आणि म्हणून यांचा संपूर्ण खेड तालुका प्रवाशांच्या वतीनं जनतेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो की असले नालायक लोक या ठिकाणी एसटी स्टँडमध्ये असता नाही पाहिजे आणि जे समोरचा जो त्या ठिकाणी कर्मचारी ज्यांनी जे कृत्य केलंय त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेत या ठिकाणी बडतर्फ केला पाहिजे। ही जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण कॉलेजचे सगळे विद्यार्थी असुरक्षित धरून इथला खेडचा एसटी स्टँडमध्ये एकही गाडी प्रवासी या ठिकाणी सोडू द्या। चिपळूणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चिपळूणमधील एका बाल रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर घरी परतलेल्या अवघ्या 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालय गाठत मोठी गर्दी केली। मृत बालकाला घेऊन पालक रुग्णालयात पोहोचल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। बालकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। दरम्यान चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते। घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे।
या बालकाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करावं आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी जोरदार मागणी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. आता अधिकृत अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या सुमारे 9 किलोमीटर लांबीच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर कारने भाजीपाला घेऊन मुंबईकडे निघालेल्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात बोगद्यातील सुमारे 7 किलोमीटरच्या अंतरावर रात्री 1:30च्या सुमारास घडला. या भीषण अपघातात तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झालाय. फॉर्च्युनर मध्ये एकूण 5 जण प्रवास करत होते. त्यापैकी 3 जण सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फॉर्च्युनर मधील सर्व प्रवासी पिंपरी चिंचवड मधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे 2 तास बंद ठेवण्यात आली होती. वाहनांची वाहतूक जुन्या मार्गाने वळवण्यात आली. महामार्ग पोलीस, IRB, देवदूत पथक आणि इतर बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकांनी दुर्घटनाग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास महामार्ग पोलीस करतायत. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन म्हसाळा मार्गावर बोधणी घाटात सिमेंट मिक्सर पलटी होऊन अपघात झालाय. घाटातील तीव्र उतारावर अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि सिमेंट मिक्सर रस्त्याच्या खाली पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. कोकणातील मच्छीमारी हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. 2 महिन्यांची मासेमारी बंद संपल्यानंतर 15 ऑगस्ट पासून पुन्हा समुद्रात मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरांमध्ये पुन्हा एकदा बोटींची लगबग आणि मच्छीमारांची धावपळ पाहायला मिळणार आहे. मासेमारी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बोटींची रंगरंगोटी, इंजिनांची देखभाल, जाळ्यांची दुरुस्ती यासोबतच डिझेल, बर्फ, अन्न सामग्री आणि मासेमारीसाठी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव युद्ध पातळीवर सुरू आहे. यंदाचा मासेमारी हंगाम चांगला आणि भरघोस ठरावा अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त होते. त्यामुळे समुद्र शांत होताच आणि बंदीचा कालावधी संपताच कोकणातील प्रत्येक बंदरातून मासेमारीसाठी बोटी समुद्राच्या दिशेने रवाना होणार आहेत. कोकणच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्गाच्या उभारणीला आता वेग आलाय. 148 कोटी रुपये खर्चाच्या केळशी खाडी पुलाचं बांधकाम युद्ध पातळीवर सुरू असून कोकणवासियांच्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेला आशेचा किरण दिसू लागलाय. मात्र दाभोळ आणि जयगड खाडीवरील पुलांच्या कामांना अद्याप प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने संपूर्ण सागरी महामार्गाचं स्वप्न साकार होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. केळशी पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर कोकणातील वाहतूक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा आता संपुष्टात आल्याचा दावा महायुतीचे नेते आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केलाय. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा राहिलेला नाही, तो सुटलेला आहे. आता फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे असं गोगावले यांनी म्हटलंय. येत्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री पालकमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री पदाच्या निर्णयातील जे काही अडथळे होते ते आता दूर झालेत. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न आता प्रलंबित राहिलेला नाही असेही भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकी कधी घोषणा करतात आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते याकडे आता संपूर्ण रायगडचं लक्ष लागलंय. पालकमंत्री पदाची चर्चा आणि उत्सुकता अनेकांना लागवलेली आहे, काय सांगा? पालकमंत्र्यांचा तिढा आता काय तसा राहिलेला नाही, तिढा सुटलेला आहे. फक्त डिक्लेरेशन बाकी आहे आणि ते डिक्लेरेशन मला वाटतं आता या 1-2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी करावं असं संपूर्ण जनतेचं म्हणणं आहे. कारण जे काय अडचण-अडथळा होता तो दूर झालेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही रायगडच्या पालकमंत्र्याबद्दल काय तिढा राहिला असेल असं. तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली, यासाठी बाह्यशक्ती कार्यरत होत्या? ठीक आहे, आता काय आहे, काही गोष्टी चालतात. आपण थोडं संयम बाजून चालणं गरजेचं आहे.
शेवटी वरच्या नेते मंडळींना काय अडचणी येत असतात आणि त्या पकडून आपण चालावे असं मला वाटतंय. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष्मण हाके प्रयत्न करतायत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर चर्चेतून मांडाव्यात असे सामंत यांनी म्हटलंय. ओबीसी समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, तसेच मराठा समाजावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सरकार दोन्ही समाजासोबत आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपण फोनवरून बोललो असून त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील असेही सामंत यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या दाखल्यांमध्ये कोणी जाणीवपूर्वक अडथळा आणत असेल तर त्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्रीही या विषयावर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान प्रसाद लाड हे आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर केला पाहिजे असेही सामंत यांनी म्हटलंय. सरकारचा कोणताही अहंकार नाही आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याची सरकारची तयारी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा वहिनी यांच्या भेटीबाबतही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. बैठकीवरून अनेक तर्कवितर्क केले जातात. त्यांच्या पक्षात कोण प्रदेशाध्यक्ष होणार यामध्ये आम्हाला डोकावण्याचा प्रश्न नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना सामंत यांनी आंदोलनाचा विषय संपलेला असल्याचं सांगितलं. जनता महायुतीच्या सरकारसोबत असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांचा काही लोकांनी गैरसमज करून दिला असून त्यांचे गैरसमज लवकरच दूर होतील असंही सामंत म्हणाले. दिपके यांच्या आंदोलनाचा विषयही आमच्यासाठी संपलेला आहे असं सामंत यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलताना न्यायालयात आमचे वकील सरकारची बाजू मांडतील आणि आम्हाला योग्य न्याय मिळेल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुनावणी न्यायालयासमोर सुरू आहे आणि योग्य उत्तर आम्ही न्यायालयातच देऊ असा टोला सामंत यांनी लगावला. मुंबई गोवा महामार्ग मी स्वतः आता गाडीनं प्रवास करतो, त्याच्यामुळं काही चिपळूण नंतरचा जो भाग आहे म्हणजे सावर्ड्यानंतरचा जो भाग आहे तेवढंच काम शिल्लक आहे. लांजाचा काही भाग शिल्लक आहे म्हणजे ब्रिज शिल्लक आहे. बाकी पूर्ण रस्ता अगदी गणपतीच्या अगोदर जसा आवश्यक आहे लोकांना तशा पद्धतीनं पूर्ण झालेला आहे. नाही, मी आता इथनं निघालो तर 4.5 तासामध्ये पनवेलमध्ये पोचतो. म्हणजे इथनं मी 2 तासामध्ये महाडला जातो आणि महाडवरनं माणगावला जर ट्रॅफिक नसेल आणि इंदापूरला नसेल तर 4 तासामध्ये पनवेलला जातो. इतका रस्ता व्यवस्थित आहे. आणि इवन कोल्हापूरचा रस्ता देखील इथून तुम्ही आता जर निघाला तर बरोबर पाऊण तासामध्ये आंबामध्ये असता. मलकापूरचा बायपास आणि माझ्या माहितीवर याचा ना बांबवड्याचा बायपास हा जर झाला तर मी अतिशयोक्ती सांगत नाही, रत्नागिरीच्या या रेस्ट हाऊसपासनं महालक्ष्मीचं देऊळ हे फक्त 1.5 तासावर येणार आहे. आणि तो जर टनेल झाला आंबा घाटाचा तर 1.25 तासावर येणार आहे. सर, टनेलची काय स्थिती आहे तिथं जो स्ट्रॅटा आहे म्हणजे जे भौगोलिक परिस्थिती आहे ती त्याच्यासाठी अनुकूल आहे का? त्याच्यासाठी गडकरी साहेबांनी DPR बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. DPR बनवताना ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. पुण्यामध्ये सुद्धा झाली म्हणजे असं म्हणते की मनोज जरांगेंनी तुम्हाला फोन केला होता त्यावेळेला त्यांनी इतर नेत्यांबद्दल सुद्धा अर्वाच्य भाषेमध्ये काही बोलले होते, तुम्हाला चालतं का? मी त्याचं उत्तर त्यांनी बोलायच्या अगोदर दिलं ना. बघा, सदावर्ते साहेबांचं मन मी कसं ओळखतो बघा. माझे ते जवळचे मित्र आहेत, ते तिथं काय बोलणार आहेत हे मला कदाचित कळलं असावं अंतर्ज्ञानानं. पण त्याच्या अगोदर मी स्टेटमेंट दिली की संविधानात्मक पदावर असलेल्या लोकांच्याबद्दल थोडं सगळ्यांनी संयमानं, भले काही पाठीपुढं होतं पण ती संविधानात्मक पद आहेत. असं म्हणतात की मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांचे शिष्यच आहेत. कोण? सदावर्ते. ते काय म्हणतात ह्याच्यापेक्षा आम्ही काय होतं आम्हाला माहिती आहे ना. एकनाथ शिंदेसाहेबांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि मी सदावर्ते साहेबांचा आदरपूर्वक उल्लेख करून सांगतो की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. खेड शहरातील भाजप युवा मोर्चा संघटना मजबूत करण्याकरिता पियुष माने यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर उपाध्यक्षपदी, अभिलाष डंबे यांची भाजप युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीसपदी तर श्वेत चौगुले यांची भाजपा खेड शहर युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदनियुक्ती पार पडली.
या प्रसंगी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा युवा मोर्चा खेड शहर अध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, रवींद्र नांदगावकर, प्रशांत कमरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड नगर परिषदेचे निवृत्त कर्मचारी परशुराम पाथरे यांच्या आषाढी वारीची 62 वर्षे पूर्ण. खेड नगर परिषदेचे निवृत्त कर्मचारी वरिष्ठ वसुली लिपिक परशुराम अनंत पाथरे यांच्या पंढरपूरच्या आषाढी वारीची 62 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्यासह आषाढी वारी करणाऱ्या खेड नगर परिषदेचे निवृत्त कर्मचारी मनोज शिरगावकर यांना 13 वर्ष, महेंद्र शिरगावकर यांना 3 वर्ष तर संगमेश्वरचे बाळा शेट्टे यांना 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. पालखी सोहळा दिंडी क्रमांक 12 या दिंडीचे मालक मारुती बुवा कराडकर यांच्या दिंडीतून वारीला त्यांनी सुरुवात केली. ती आज तागायत पंढरपूरची वाडी सुरू आहे. काही वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक 12 यासाठीचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा परशुराम येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी परशुराम देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत नाना जोशी व त्यांचे सहकारी दिवंगत हिराभाई बुटाला यांनी हा सोहळा यशस्वी केला होता. रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील खेड शहरातील भाजपची संघटना मजबूत करण्याकरिता आनंद गोविंद खेडेकर यांची खेड उत्तर मंडळातील अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसं नियुक्तीपत्र भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलं. या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालय येथे मोफत वृक्ष रोप वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तरी खेड आणि परिसरातील सर्व सामाजिक संस्था, तरुण मंडळे आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे यांच्या वतीने करण्यात आलंय. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांचे 161वे पुण्यस्मरण आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता दादर येथील शारदा मंगल कार्यालय येथे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात खेडचे सुपुत्र राजकुमार दिलीप कारेकर यांचा प्रतिष्ठेचा नवरत्न क्रीडा पुरस्कार 2026 या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवावी. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट सभागृह मंडणगड येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, अजय दळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ जयाताई साळवी, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शशांक सिनकर,
भाजपा सोशल मीडिया दापोली तालुका संयोजक धीरज पटेल, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, प्रदीप भोसले यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मांडवी एक्सप्रेसच्या थांब्यासाठी रेल रोकोचा इशारा. लांजा व राजापूर तालुक्यातील सुमारे 72 गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या स्थानकावर दररोज हजारो प्रवासी येतात. मात्र प्रमुख गाड्यांना थांबा नसल्याने चाकरमानी आणि स्थानिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे गाड्यांना थांबा देण्यासोबतच दुसरा प्लॅटफॉर्म, प्रतीक्षालय, रस्ता दुरुस्ती, पिण्याचे पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा तातडीने पुरवण्याची मागणीही संघटनेने केली आहे. या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेने 3 टप्प्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. यानुसार 20 सप्टेंबर 2026 रोजी विलवडे स्थानकावर लाक्षणिक उपोषण आणि 23 ऑक्टोबरला CBD बेलापूर येथे कोकण रेल्वे मुख्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल. तरीही प्रश्न न सुटल्यास 23 नोव्हेंबरला थेट रेल रोको करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रेल्वे मंत्री आणि प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाणार असून प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास होणाऱ्या या उग्र जन आंदोलनात सर्व प्रवासी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी सहभागी होण्याचं आवाहन प्रवासी संघटनेनं केलंय.